उद्याच भाऊंना आपल्याबद्दल सांगते आणि उद्या भाऊ माझ्यावर चिडूच शकत नाही. म्हणजे या दिवशी मी त्यांच्याकडे जे जे मागितलं ना ते सगळं भाऊंनी मला दिले. का म्हणजे उद्या असं काय स्पेशल आहे? बर्थडे. काय? भाऊंचा बर्थडे उद्या? माझ्याकडून पण त्यांना हॅपी बर्थडे सांगा. भाऊंचा नाही. मग काय? उद्या माझा बर्थडे. साव्या, उद्या तुमचा बर्थडे आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? काय करताय? हळू बोला की जरा. हळू काय हळू? आता उद्या यांचा बर्थडे आणि ह्या मला आत्ता सांगताय, असं चालेल का? काय अर्थ याला? तुम्ही सहन केलं असतं का? मी नाही सहन करणार. धैर्य, काय करताय तुम्ही? आता काय रोज सांगत बसलोय तुम्हाला? रोज सांगायची गरज नाहीये, पण एवढं वेळेवर सांगत असतात होय? किमान एखादा आठवडा आधी नाहीतर एखादा महिना आधी तरी सांगायला पाहिजे ना. म्हणजे बरं ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्की सांगेन. हा, त्याची काही गरज नाही. माझं मी ठेवीन लक्षात. अच्छा, बघू की. हो, तुम्हाला आता सांगितलं नाही कारण आपण रिलेशनशिप मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच आपण असं निवांत भेटलोय ना. मग कसं सांगणार मी? हा, भेटतोय कारण मी हट्ट केला होता म्हणून, नाहीतर तुम्हाला तर भेटायची इच्छा सुद्धा नव्हती. ओ, असं काय बोलता तुम्ही? माझी जर इच्छा नसती ना तर मुगात ते खतरो के खिलाडी खेळून आले नसते मी भेटायला. बरं ते जाऊ दे, तुम्ही माझं ऐका. सांगा. तुम्हीच सांगा. उद्या मी माझ्या बर्थडेच्या दिवशी भाऊंना सांगणार की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही आमच्या रिलेशनशिपला ऍक्सेप्ट करा आणि आमच्या भविष्यासाठी चांगला आशीर्वाद द्या. आणि हेच माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट असेल. आणि मला 100% गॅरंटी, भाऊ नाही म्हणूच शकत नाही. म्हणजे तुमच्या बर्थडेच्या निमित्तानं मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल गिफ्ट मिळणार.